खूप दिवसानंतर आहे ना आम्ही आपली थार काढणार आहे, कारण थार आहे ना आम्ही बाहेर काढलीच नव्हती. ये बाय हे धोंड्याच्या महिन्याला चालले गावाला आणि इथूनच आंबे घेऊन चालले. लवकरच काहीतरी भारी प्लॅनिंग करू आणि परत ट्रिप वरती निघू. ट्रिपचा टॉपिक काढला की आरोही लगेच खुश होती. तर कोणालाच ना घरी करमत नाहीये ट्रिप वर आल्यापासून, तर सगळ्यांचा ना आमचा व्हिडिओ कॉल चालू झालेला आहे. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. गाईज पहिले तर ही नो स्ट्रिप 2 मिनिटं इग्नोर करा, मला 2च मिनिटं ती ठेवायची, त्याच्यानंतर काढून टाकायची आहे. पण म्हटलं एकदा व्लॉग चालू करून देऊ, कारण खाली ना सोनाली वहिनी पण आल्या भेटायला. अरविंद आणि सानिका वहिनी तर सकाळीच गेले होते त्यांच्या गावाला चालल्या, तर चला आता सोनाली वहिनी जॉबवर चालल्या तर त्यांना एकदा भेटून घेऊ. आणि आज मम्मी, अमोल, हर्षद सर्वच आहे ना भालगावला चाललेले, म्हणजे मामाच्या गावाला. धोंडाचा महिना आहे तर स्पेशली सगळ्यांना आमंत्रण आहे, त्याच्यासाठीच ते चालले. तू पण ये उद्या. मी उद्या येणार आहे. नक्की ये बरं का. नक्की नक्की नक्की. आणि आता आहे ना मी हॉलमध्ये आलोय आणि हे सगळे मला हसताय, म्हणे व्लॉग असाच चालू केला का म्हणे. असाच चालू केला. पांडा वाटतोय मी, पांडा. आणि आता सोनाली वहिनी चालली आहे गावाला. करमणार आहे का आता तिकडं? ते म्हणताय मला नाही जायचं गावाला गावाला. पण तुम्हाला जावंच लागेल गावाला. खूप जण विचारत होते की सोनाली वहिनी काय जॉब करता. वहिनी ना राजूर म्हणून एक प्लेस आहे, तिथे ना नर्सची ड्युटी करता, गव्हर्नमेंट जॉबला आहे त्या, त्याच्यासाठीच त्यांना जायचंय. त्यांच्या लिव्ह संपलेल्या आहे, पेड लिव्ह. सो वहिनी ना ड्युटीला चाललेलं आहे. वहिनीला आता तिकडे करमणारच नाहीये. वहिनीला आता फक्त व्लॉग बघणे. आता ते आपले सगळे बघायचे. आम्हाला पण घरी व्लॉग बघायचे होते, पण वायफाय चालत नाहीये. 8 दिवस माझे त्याच्यावर निघणार आहेत. 8 दिवस वहिनीला आता फुल टॉक टाइम आहे. वहिनी रडतील वेगळं आणि अमोल इकडे रडताय. अमोल भूकरमल का आता? नाही ना, माझं आता कविनी सोबत. आम्ही बोललो मी ड्युटी करतो. म्हणजे वहिनीच्या ऐवजी तुम्ही ड्युटी करशाल. मग आहेच खोकल्याला जुलाबची गोळी. आणि आता आहे ना सोनाली वहिनी चाललेली आहे जॉबला. अमोल भोला आता काळजी घेणे स्वतःची. वहिनी आता 2-4 महिने येतच नाही. रडताय अमोल, खरंच रडताय. हे काय डोळ्यात पाणी आलंय, डोळ्यात पाणी आलंय. आलंय की नाही अमोल? सोनाली वहिनी रडताय की नाही अमोल? रडताय. नाराज झाले. नाराज झाले. बळजबरी हसताय. पण आठवण तर येणार आहे वहिनीची. आणि मम्मीन ते पण आहे ना आता धोंड्याच्या महिन्यासाठी चालले मामाच्या गावाला. काय भेटणार मग यावेळेस सगळ्याला? आंबे. बाय हे धोंड्याच्या महिन्याला चालले गावाला आणि इथूनच आंबे घेऊन चालले. भालगाव झाडं नाही येणार रे आंब्याचे. इथून येतील सांगते माझ्या भावान केलं. इंदुरीकर महाराज म्हणते तसं. नाही कुठले तरी एक महाराज आहे ते नाही का, इथून साड्या घेऊन जातील म्हणते माझ्या भावान केलं. तसं मम्मी तर आमची इथूनच आंबे घेऊन चालली. आणि माझ्या भावाच्या घरी रस खायला चालली. हा आम्हाला काय मग यावेळेस धोंड्याच्या महिन्यात तुम्हाला रस आणि ना डब्बे. लुंगे घेतलं ना तुम्हाला. लुंगी? अरे तुम्ही हातरुमाल घ्या, तेच लय झालं आम्हाला. लुंगे आहे. काहीच घेत नाही. मामाचे पोर एवढे चिंगूस आहे, एवढे चिंगूस आहे. तू ये उद्या. काय घेतलेलं आहे? लुंग्या वगैरे घेऊन. लुंग्या चालल्या भाऊ वहिनी. आता वहिनी कशा बसने चालल्या? एस टी महामंडळ. अमोल जायचं असतं ना सोडायला गाडीवर. लय लांब आहे ना. रडताय म्हणून चष्मा घातला. चष्मा लावला. रडा. दिसू नये म्हणून. असं दिसू नये म्हणून. आंबे घेऊन जा ना. गाडीत 2-3 बसच्या बॅगेत घेऊन जा ना. अमोल इतका येडाय. काल मी त्याला जे टी शर्ट गिफ्ट केलं होतं ना, तो घालून ते रात्रभर झोपला म्हणे. आवडलं मला की ते मी काढलंच नाही. मग आता काय घातलेलं नाहीये? आता काढलं ते. विसरून गेला असेल भाऊ, बघा ना. तो विसरला नव्हता. मी त्याला म्हंटल की टी शर्ट काढून ठेव. तो काय म्हणतो आता मी रात्रीसाठीच यूज करेल म्हणे. नाही रे, मी मला म्हटलं आवडलं ते. वा मी एवढं छान टी शर्ट दिलं आणि तो आता रात्रीसाठी घालणार ते. ते की ना मी ते मला इच्छाच नाही झाली काढायची. मग आता काय काढलंय माझा हा प्रश्न आहे. आता ते बाहेर जायचं ना म्हणून. भामट्या. बाय सोनाली वहिनी. बाय 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 अमोल भाऊ. यार पण आता बस स्टँडला रडतील आता ते बाकीचं राहिलेलं. बायको जवळ रडतील ते. येस आम्ही फोन व्हिडिओ कॉल चालूच राहील. मी खरंच रडून घेतो. रडू. सगळ्यात जास्त एका मेंबरचं पोट दुखलेलं आहे, तो मेंबर पण आलेला आहे या ठिकाणी. आमचे रवी भाऊ. चान्स होता त्यांना यावर्षी लग्न करून आमच्यासोबत यायचा, पण त्यांनी सगळं मिस केलेलं आहे ते. आता नुसती एकच वेळ त्यांच्यावर रडायची. भाऊ व्लॉग बघून रडले असतील ना. अरे लय मजा आली व्लॉग कोण तर. रवी विचार करा आम्ही मजा किती केली असेल. सगळे टीव्हीवर ब्लॉग बघत होतो. टीव्हीवर ते ब्लॉग बघत होते ना. सकाळी टीव्ही बिना आंघोळी टीव्हीवर ब्लॉग बघायचा, मग आंघोळ करायची, मग दुकानात जायचं. सगळ्यांचं शेड्यूल फिक्स झालं होतं. तुम्ही जाऊच तर शेवटपर्यंत आम्ही म्हणलो की आम्ही जाऊ आणि ऐन वेळेवर कॅन्सल केलं भाऊ. त्यांचे अर्धे मेंबर पळून गेले. रवी भाऊ अमोल भुला आता नुसतं रडायचं काम आहे. वहिनीला मेन म्हणजे वहिनीला तर करणारच नाही आता यावेळेस. एवढं धिंगाण घातलेलं आहे, सगळं आठवणार त्यांना. मंडळी समजा इकडे हा अमोल आमच्यात विसरून जातील, पण तुम्हाला एकटंच राहणार आहे.
जाऊ दे आम्ही येऊ तुम्हाला भेटायला. वहिनी तुम्ही थांबा मी जातो, जाऊ द्या 4-5 राजूला. दिवसात प्लॅन करा तुम्ही पण. हा हर्षद चालला राजूरला, जाऊ द्या. येतो का? हा नाही मी जातो, तुम्ही थांबा ना, मी करतो ना तुमच्यावर. इंजेक्शन तिथंच दे बरं का. तुला हर्षदलाच भेटलंय डुंगत इंजेक्शन. तुला जिथं तिथंच दे बरं का. उतर जाऊ दे, त्यांना उशीर होतोय. बाय बाय. दमन जा पोचला फोन करा. रड नका. जा वहिनी जा, मिस यू वहिनी, बाय. तर आता आहे ना घरी कोणीच नाही आहे, फक्त आरोही आहे आणि मीच आहे. तर आता ना आम्ही प्रोझोन मॉलला चाललेलो आहे, कारण आम्हाला आहे ना टीव्ही घ्यायची घरात. आणि एक नाही, आपल्याला 2 टीव्ही घ्यायच्या आणि त्या पण सरप्राईज आहे. आणि एका टीव्हीचं तर मॅटर झालेलं आहे, ते तुम्ही आरोहीच्या व्लॉगमध्ये बघू शकता की काय मॅटर झालं टीव्हीचं. मी आता व्लॉगमध्ये सांगणार नाही आहे, बट आम्हाला आहे ना 2 टीव्ही घ्यायच्या. एक मम्मी पप्पाच्या बेडरूमसाठी पण घ्यायची, परत आमच्या बेडरूमसाठी सुद्धा घ्यायची आहे. तर चला आता जाऊया, घरी कोणीच नाही आहे, दोघं बोर पण होत होतं. तिला म्हटलं चल म्हटलं. आणि आमचं शेड्यूल ॲक्च्युली फिक्सच होतं. जेव्हा आम्ही ट्रिपला गेलो होतो त्याच दिवशी ठरवलं होतं की ट्रिपहून आल्यानंतर आहे ना पहिले आपण टीव्ही घेऊ. आणि पाठीमागं बघू शकता तुम्ही टीव्ही फुटलेली आहे आणि काय रिझन आहे, काय मॅटर झालं होतं ते तुम्ही सगळं आरोहीच्या व्लॉगमध्ये बघा. आणि आता खूप दिवसानंतर आहे ना आम्ही आपली थार काढणार आहे, कारण थार आहे ना आम्ही बाहेर काढलीच नव्हती. जसं आम्ही ट्रिपला गेलोय ना थार उभीच आहे. तर चला आता फायनली थार घेऊन जाणार आहे आम्ही आज. आरोही थारला मिस केलं की नाही? हा खूप मिस केला आपल्याला. तिकडे पण कंटिन्यू आपल्या थारची आठवण येत होती. एकदम भारी. म्हटलं 2 गाड्या असत्या तर काय मज्जा केली असती ना. आणि थारचं सनरूप मोठं आहे ना तर जास्त आनंद भेटला असता अजून. लय मज्जा आली असती. चलो करो अनबॉक्स अपने थार को. जा पलीकडनं. मागे काढू का? हो मागे. वाव, किती दिवसांनंतर फायनली थार मध्ये. किती दिवसानंतर थारचे दर्शन झाले. बरं झालं झाकलेली होती, नाही तर खूप धूळ बसली असती. गाडी तर तशी स्वच्छच आहे, तरी पण एकदा डस्टर आहे ना थोडंसं मारूनच घेतो. थार आता बाहेर येणार. किती दिवसानंतर आता थार चालवणार. ये इतकं भारी वाटलं माहितीये का. कडक. चला असं वाटतंय खूप दिवसांनंतर थार मध्ये. एकदम भारी वाटतंय, एकदम मिस केलं भारी. का आपल्या गाडीला? मग मिस केलं ना. स्कॉर्पिओनी पण मज्जा दिली आपल्याला, पण थारचं जे असं पॅनोरमिक मोठं सनरूप आहे ना त्याला खूप जास्त मिस केलं. तुला कसं वाटलं खूप दिवसानंतर थार मध्ये बसून? लय भारी वाटलं. असं फीलच आलं एकदम वेगळा मस्त. ॲडव्हेंचरस फील आला असेल. हा एकदम भारी. आणि आता ना आमचे साडू पण आलेले. हे आमचे साडूच आहे, पहिले मित्र होते आता साडू झालेले. जयराम भाऊचे सख्खे साडू आहे, म्हणजे जयराम भाऊची जी वाईफ आहे भक्तीवहिनी त्या यांची साली आहे. बरोबर आहे भाऊ? चला तुम्हाला छोट्या टूरला नेतो. आम्ही मोठा टूर करून आलो सार्थकला, आणि तुम्हाला छोट्या टूरला नेतो. कसं झाली भाऊ ब्लॉग वगैरे? मस्त एकदम. एन्जॉय केलं की नाही तुम्ही? लय आम्हाला इडच इतकी मजा. आम्ही तर लय धमाल मस्ती केली भाऊ. तर फायनली आता प्रोझोनला पोहोचलेलो आहे आम्ही, आणि इतकं ऊन आहे आणि अमोल भाऊ आलेले मध्ये. तर चला अमोल भाऊला भेटू आता. पाठीमागे आहे ना आता आप्पा आणि ते पण गेले होते फिरायला. हा ना, तुम्ही तुळजापूरला गेले होते. तुळजापूर, पंढरपूर, जेजुरी. तर आम्हाला आहे ना आता ही टीव्ही आवडलेली आहे, आपण त्यात चालू करून बघू काहीतरी. स्मार्ट टीव्ही ना ते. हां तर आता आहे ना अमोल भाऊ पण आलेले. अमोल भाऊ फायनली प्रोझोनला. काय करत होते भाऊ? आता आले रे. आम्ही फोन केला ना, मीच फोन करून बोलवलं. आप्पाला घेऊन आलो ना. हो बघा, एक ही टीव्ही आवडली आहे आणि एक ही मम्मी पप्पाच्या बेडरूमसाठी घेतोय आणि ही वरती घेतोय. चांगली आहे ना? हा चांगली आहे, पण ती एक मोठी टीव्हीचं काय करायचं? कोणती? ती एवढी मोठी. ती हॉलमध्ये आहे ना खाली. मग तुम्ही हॉलमध्ये येणार काय? आणि पण कधीतरी बेडरूम मध्ये बघायची इच्छा झाली तर खाली यायचं. तर आम्हाला आहे ना इथं आता 2 टीव्ही आवडलेल्या आहे. एक मम्मी पप्पाच्या बेडरूमसाठी सिलेक्ट केलेली आहे आम्ही, ही वाली खालची, आणि ही वरच्या बेडरूमसाठी. तर घरासाठी नारळी व्हॅक्यूम बघतीये. क्यूट आहे. असं वॉटरने क्लीन होतं ते नाही का यामध्ये? तर फायनली ना आता टीव्हीचं बिल पण झालेलं आहे. आणि आता आहे ना आरोहीला काय बघायचं आहे? व्हॅक्यूम क्लीनर. कार्पेट आणि सोफ्यासाठी ना. अमोल भूती ते इतकं भारी बोलत होते माहिती आहे का. ते रिलायन्स आलेलं म्हणत होते सगळं आमचं तुमच्याकडचं आहे म्हणे, A to Z घर तुमच्याकडचं आहे म्हणे, माझी बायको सोडली तर. घ्यायची होती भाऊला वाटतं. हो का? नाही हो, बायकोला मिस करताय की नाही म्हणजे वहिनीला? करतोय ना. आता बोललो आता बोलणं आलं. कुठपर्यंत पोहोचल्या? श्रीरामपूर. म्हणजे किती डिस्टन्स राहिला अजून? तासभराचं का? तास 1.5 तास 2 तास लागणार.
तर टीव्ही वगैरे सिलेक्ट झालेला आहे आम्हाला आहे ना उद्या टीव्हीची डिलिव्हरी भेटणार आहे. सो आता आम्ही चाललेलो आहे. भाऊ तुम्ही कसे आले? बाईक तुम आ जाओ बाइक पे, हम जा रहे गाड़ी में. चलो बाय बाय, बाय बाय. जल्दी आ जाओ. यस. तर फायनली आता घरी आलोय. आरोही आज घरी कोणीच नाहीये, फक्त पप्पा आहे, तू आहे, मी आहे. तर आज काय बनवणार आहे तू आपल्याला खायला? आज का काय बनवू तू सांग. तुझा आवाज का चेंज झाला? हा बोल. काहीतरी भारी बनव आज खायला. काय? पनीरची भाजी. बरं ठीक आहे, पनीरची भाजी बनव. यस, मस्तपैकी पनीर खवा. तर सकाळी नाकाला नो स्ट्रीप लावलेली होती, आता D10 लावलेलं आहे. आणि आरोही ना माझ्यासाठी ना स्पेशल पनीरची भाजी करते. बरोबर आहे ना? बरोबर. कारण आज आम्ही तिघच आहे, तर तिला म्हटलं काहीतरी स्पेशल खायचंय. सो आमच्या घरात आज पनीर बनणार आहे. आणि मी काय दिसतोय भूतावानी? भूत दिसतोय भूत. आता तोंडाचं एकदा हे काढलं ना डायरेक्ट हिरो लुक चेंज. हिरो तू ओळखणार नाही डायरेक्ट तुझ्या बाजूला कोणतं गोरं पोरग उभं आहे म्हणून. एवढं? हो, एवढंच खोटं बोलतो मी. बस बस खूप झालं आजच्या पुरता. आणि आता मस्तपैकी टीव्ही वरती ब्लॉग बघतोय गाईस. एवढे सुपर ब्लॉग झालेले ना की मनच भरत नाही. असं वाटतं नुसते ब्लॉगच बघत राव. आणि ट्रिपला पण खूप जण मिस करता यार, तुमच्यापेक्षा जास्त मी मिस करतो यार. ऑसम ट्रिप होती, ऑसम. आणि टेन्शन नका घेऊ, ट्रिप संपलेली नाहीये. लवकरच काहीतरी भारी प्लॅनिंग करू आणि परत ट्रिप वरती निघू. ट्रिपचा टॉपिक काढला की आरोही लगेच खुश होती. मग मला आवडतं ट्रिप फिरायला. आता काहीतरी फॅमिली ट्रिप प्लॅन करून काहीतरी ऍडव्हेंचरस. आणि ह्यावेळेस आपण थार नेऊ. हा थार मध्ये जाऊया, थार मधले मज्जा येते. आरोही एकदा माझ्याकडे बघ. झालाय का गोरा? म्हणजे झाला का गोरा? म्हणजे अगं बघ ना एडे, तारीफ करू का? चंद्रापेक्षा जास्त गोरा दिसतोय मी. चंद्रावर तरी एखादा डाग असेल, माझ्यावर एक पण डाग नाही. बघ कसा गोरा झालोय. हा छान दिसतोय. खरंच सांग ना. खरंच छान दिसतोय, फ्रेश दिसतोय चेहरा. पण ते हात लावून बॅक्टेरिया का लावला मला? बॅक्टेरिया 10 वेळेस हातात धुते मी, पण बॅक्टेरिया लावलं. कसं पोट दुखतं लगेच. पण गोरा दिसतोय ना मी. दिसतोय दिसतोय. पण जाऊ दे, मी कसा पण असो, काळा सावळा बेवळा, मी माझ्या ऑडियन्सला आवडतो, तुला आवडतो, फॅमिलीला आवडतो, बस माझ्या मित्रांना आवडतो. बस झालं, सार्थक झालं जीवनाचं. कोणाचं काही असो, कोणी कुठं जाओ, धोंड्याला जाओ, फिरायला जाओ, आमचा एक मेंबर घरीच असतो. रागाला तिला गेली पळून डुबी. तर कोणालाच ना घरी करमत नाहीये ट्रिपवर ना आल्यापासून. तर सगळ्यांचा ना आमचा व्हिडिओ कॉल चालू झालेला आहे. सोनाली वहिनी तर पोहोचल्या पण त्यांच्या घरी, म्हणजे जॉबच्या ठिकाणी. रडताय सोनाली वहिनी. वहिनी मिस करताय का आम्हाला? जास्त. सानिका वहिनी, अरविंद शेठ, पाऊस चालू आहे काय तिकडं? मग तू आता आंघोळ केली का अरविंद? बापरे, अरविंदने तर मस्त झोपा काढल्या. करमत नाहीये? सानिका वहिनी परत ट्रिप प्लॅन करायची का? हो. आता कुठे चालतंय? आता फटके खायला. आरोहीला बोला. हा लय झाला. अरे आम्ही पण मस्त व्लॉग लावून दिलेले घरी, व्लॉग बघतोय. हे बघा. आणि आज आमच्या घरात फेवरेट अरविंदची भेंडीची भाजी पण बनलेली होती. सानिका वहिनी, रहस्य माहीत झालं की नाही भेंडीच्या भाजीचं? अजून सांगितलं नाही ना. अरविंदच्या एका मैत्रिणीला आहे ना भेंडीची भाजी आवडती, म्हणून अरविंदची फेवरेट आहे. तर आता आहे ना पप्पा पण आलेले आहे घरी. आणि पप्पाच्या बाजूला ना बघा कोण बसलेलं आहे. कुठे गेली? इकडे पळून गेली स्कूबी ना. आता इथं होती, मी कॅमेरा चालू केला आणि लगेच पलीकडे पळून गेलेली. पप्पाला 2-3 दिवस आम्ही नव्हतो तर करमलं नसल. आणि आज मम्मी आणि हर्षद नाही तर करमणार नाहीये. बरोबर आहे ना? बरोबर, तुम्ही आले आणि ते गेले. आणि आता आहे ना मी वरच्या बेडरूम मध्ये आलोय. तर आरोही आहे ना सर्व कपडे वगैरे आवडते, कारण कपड्यांचा आहे ना खूप जास्त पसारा झाला होता. ट्रिपवरून आलोय ना की सगळं आवरावर चालू झालेली. असं बोर वाटतंय ना. हा ना, असं वाटतंय की आता हे कपडे आवरायचे आणि लगेच आपल्याला बॅग पॅक करायचे आणि झोपून राहायचंय, कारण की उद्या सकाळी लवकर उठायचंय. पण तसं काही नाहीये. आम्हाला एक शेड्यूल झालं होतं की मस्तपैकी बॅग आवरायची, सकाळी फिरायला निघायचं, परत आल्यानंतर त्या बॅग गाडीतून काढायच्या, हॉटेल रूम मध्ये ठेवायच्या. एकदम बेस्ट शेड्यूल झालं होतं. आणि आज मेन म्हणजे न करमायचं रिझन, आम्ही घरी आलोय आणि मम्मीन ते पण घरी नाही, हर्षद पण घरी नाही तर खूप सारा धिंगाणा पण झाला असता. बट उद्या ना आता आम्हाला जायचं बहुतेक मामाच्या गावाला. यायचंय ना तुला पण? जाऊ ना. आणि उद्या नाही तर फायनली नवीन टीव्ही येणार आहे. पण त्याचं इन्स्टॉलेशन उद्या नाही होणार वाटतं, परवा होणार आहे. परवा इन्स्टॉल होईल टीव्ही. अँड गाईज, आजचा ब्लॉग आता आपण याच ठिकाणी एंड करूया. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय, लव्ह यू अँड टेक केअर.